हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आज सर्वजण मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर वहिनी गेल्या होत्या गावाला, त्याच्यामुळे मग मम्मी कामावरून आली आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे. तर मम्मीला म्हटलं, मम्मी मी तुझी हेल्प करू लागते, भांडे वगैरे सर्व किचन वगैरे मीच साफ केलं. तिने मग भाकरी आणि मी शेवग्याच्या शेंगा केल्या होत्या. कालचा अर्धवट व्हिडिओ मी तसंच राहिला होता. मग तिने भाकरी, तिला बोलले तू फक्त भाकरी बनव आणि मी कालवण वगैरे बनवते. मग तिने भाकरी केल्या, मग मी भांडे वगैरे घासले, कारण ती पण थकल्यासारखी होती. घरातलं काम बाहेरचं काम जमत नाही तिला, वयामानाने होत नाही आता. मग त्याच्यामुळे मग तिचे पण आता सारखे पायदुखी गुडघेदुखी काही ना काही चालूच आहे. आणि आपल्याला असं म्हणजे माझा स्वभाव असं आहे की मम्मी काम करते ना आपण बसायचं असं नाही, म्हणजे आपल्या शरीराला एक सवयच असते की काम करायची. तर आता ती सकाळी कामाला जायची तयारी चाललेली आहे तिची आणि स्वयंपाक करून जाणार होती. तर त्या भाकरी चालल्यात, मम्मी गेली माहेरी, सासूला लागलं काम करायला. काय करा आता, मुली आपल्याला वाटतं थकते तिकडे. आईचं पण तसंच आहे. आता आम्ही दोघी गेलोय तर आता त्यांना 2 दिवस लय भारी वाटलं असं घरात. त्यांचे पाय ते दुखते, करमत ना सगळे आलं. माझी बी लय पाय दुखते. काय झाले काही पायाला? मुलगीच येते, मुलगीच माहेरी आली आहेत. नाही आता तुम्ही आमच्या पाहुण्याच आता पाहुण्यात का आम्ही? मग काय मुलगी म्हणजे पाहुणे, पाहुणीच नाही तर काय, ती बी 21 वर्षाची पाहुणी. बरोबर, तसंच नाही तर काय तरी. तर आता आली माझी बहीण आली. अयो चालली भाजी तयारी, मुगाचं मेदगं बनवायचंय. हा, आणि आता ती फक्त स्वयंपाक बनवणार आहे, बाकीचं सर्व काम मी करणार आहे. धुणं, भांडे, फरची. अरे मग आता बघा माहेरी आले तर किती रिपोर्ट देऊ राहिली की मम्मी मी धुणं भांडे करणार आहे, तू स्वयंपाक करणार आहे. मग सासूला सांगते का? सासूला आहे का रिपोर्ट? तर मुगाचं मेदगं घातलेलं आहे एका साईडला आणि इकडं भाकरी चालल्यात. आम्ही दुपारी भेंडी बनवणार आहे, भेंडीची भाजी. आणि पाहुण्यांसाठी थोडस काही विशेष. सासूबाई गेल्या ना तर तिला काय पावसामुळे येता आलं नाही, त्याच्यामुळे ती आता आलेली आहे भेटायला. चालली भाकरी, बाजरीच्याच भाकरी बनवायचं, कारण मेदगं संग बाजरीच्याच भाकरी छान लागतात. तर चला आता स्वयंपाक चाललाय. पप्पा इकडे नुसते शेंगा. प्रिशा मॅडम अजून झोपलेले आहेत. पप्पा चालले शेंगा. पप्पा दिसले का? हा, प्रांजल माझे दात घासती. ही मॅडम इकडे बसल्यात निवांत. हाय बोल, असं कर. तर आता आम्ही तिघीच घरी येतात दिवसभर. मम्मीला तसं सुट्टी, मम्मी अशी सुट्टी घ्यायला लय घेत बर का, आणि आम्ही आलो ना सुट्ट्याच घेत नाही, अशी कधी ती आहे का नाही. सुट्ट्या घेतल्या मग चांगलं माहिती आहे मुलींना. सुट्ट्या घेतल्या काय होतं बघ, पेमेंटवर परिणाम होत. हा, आली तर तिच्याविषयी बोल मम्मी. हा, 1 नंबर सुगरण आहे भाकरी करायला. लहानपणी पासून लय भारी स्वयंपाक बारीचा, लय छान. चुलीवर बनवायची. आता तुम्हाला तर गॅसवर पुरी नको, पण आम चुलीवर स्वयंपाक इतक्या भारी भाकरी तिच्या, लय छान लहानपणीपासूनच. कौतुक करते, कौतुक. तिला मी ऐकायला कमी, ऐकायला येत नाही लहानपणीपासून. ऐकायला येत नाही म्हणजे ह्याचं, ती पहिले लहान होती तेव्हा तिला ऐकायला यायचं, पण तिचे कान फुटायचे. म्हणजे आमच्या बहिणीने कानात काही पिळू तिचे ते कानाचं वाटोळ करून टाकलं. तिचं ते ऐकायचंच बंद झालं, आयुर्वेदिक उपचार करून. आणि कानाचं पण ऑपरेशन केलेलं आहे तिच्या, पण डॉक्टरने ऑपरेशन करताना सांगितलं होतं की ते सक्सेस नाही होणार. पण आता तिचं लग्न झाल्यानंतर आहे ना, ती आपण असं समोर हॉटाव बोललो ना, ती बरोबर शिकले आता, सगळं समजतं. आणि तिच्या मुलींनी तिला शिकवलंय सगळं. कसं मुका असल्यानंतर एक माणूस असा सांगत असतो बातम्या अशा हातवारी करून, तसं तिला. मुलीला थोडस मोठ्याने बोललं ना मग येत ऐकायला. हा, मोठ्याने बोललं येतं, होटावर समजते ती.
फोटो मग याला चपाती नाही केल्या करायच्याच ना. आता तू बोलती माझ्या मुलींना 9 वाजताच नाश्ता लागतो. लवकर केलं बी प्रॉब्लेम काय आता. मुगाचे भाजी मुगाचे शेक सलाद इथं शेक काय शेक म्हणजे शेक मी ताही करून देते बारीक नुकतं शेक त्याला. व्हिडिओ तिला लाज वाटते ती वाटतं. बंद करते कॅमेरा. तर मग माझ्या मैत्रिणी आल्या होत्या घरी आणि सगळ्यांचं आधीच ठरलं होतं आपण भेटायचं म्हणून. तर आम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतो भेटायला. नंतर ठरलं आपण आपल्या शाळेमध्येच भेटायचं. आणि आमची शाळा तुम्हाला माहिती आहे घरासमोरच आहे. मला जवळ होतं पण त्यांना लांब होतं. मग त्या लांबून लांबून आले होते नगरमधून, कुणी MIDC वरून करून. आम्ही म्हणजे ही तर ही माझ्या शेजारी बसली ही कावेरी आहे, पिंक ड्रेसवाली पूजा आहे. पूजा आणि मी एकदम लहानपणीपासूनच्या मैत्रिणी आहेत. म्हणजे एकदम पहिलीपासून ते 10वीपर्यंत आम्ही एकाच वर्गात होतो आणि एका म्हणजे शेजारीच राहिलो होतो. आणि ती सुरेखा, किरण, ग्रीन ड्रेसवाली किरण आणि हे चॉकलेटी ड्रेसवाली ज्योती आणि ही कावेरी आहे ती माझ्या मैत्रिणीचीच म्हणजे पूजा आहे ना तिची बहीण आहे, सर्वात लहान होती. ती नव्हती आमच्या बॅचमध्ये पण ती तिच्यासोबत आली होती. आणि मग सगळ्या गप्पा गोष्टी झाल्या. आणि मला शाळा जवळ असल्यामुळे यांना लांब यावं लागलं. तर असू द्या, कारण की आपण म्हटलं शाळेतच भेट घेऊया शाळेची, कारण खूप वर्षानंतर आम्ही शाळेची भेट घेणार होतो. आता मी तर राहायला गेल्यापासून रोज शाळेला बघते पण ह्यांना बघायचं होतं शाळेला बघायचं होतं. तर मस्तपैकी एन्जॉय केलं, त्यांना फराळाचं वगैरे दिलं आणि त्यांना पण छान वाटलं. कारण आम्ही रूम बदलली, पहिली जरा छोटीशी रूम होती नंतर अशी मोठी घेतली, त्यांना पण छान वाटलं. मग मम्मीने सगळ्यांना फराळाचं वगैरे दिलं. आणि बरं झालं मम्मी त्या दिवशी घरी होती, नाहीतर रोज कामाला जाते तुम्हाला माहिती आहे. ते माझी बहीण आली होती आणि मग त्याच्यामुळे मम्मी बोलली जाऊ द्या मी 2 दिवसाच्या सुट्ट्या घेते, काम काय रोजच असते. आणि त्याच्यामुळे मग ती घरी राहिली. पप्पा होते, पप्पा 2-3 दिवस राहिले माझ्यासोबत. आणि मग सगळ्यांना फराळाचं दिलं आणि त्यांना सर्वांना भेटून छान वाटलं. तर मग आम्ही सगळं फराळाचं वगैरे खाऊन आम्ही जाणार होतो शाळेमध्ये. तर शाळेला गेट होतं लावलेलं पण आम्ही नाही बरोबर नाही यात टेन्शन आम्हाला केलं गपची बसायचं नाही लोक पाहिजे गपची बसले दोघं फटाके वाजले त्यांना फटाके दिली गाडी किरणचे पण मोठे काय टेन्शन मोठं घेतलेलं आहे 20 महिने सारखीच कोणती 5वी आहे कोण
कुठे येतो आता केडगावला आहे का? आणि तुझा भाई आता केळी विकतो ना? नाही सॉरी नाही काराडे मळ्यातला भोसले केळी विकतो आता. हा तुझ्या नंतरच आहे अगं ते, तुमच्या बॅचचा नाहीये. हा हे साहेब काय सुचिता वारली आता ते बाकी बरं चाललंय चांगलंय उलट. किती कमी आता माझ्या नंदा दोघी पाहायला राहतात ना नागापूरला, दोघी बहिणी दोघी जावं आहेत ते. चालले सगळ्याजणी. ए बाय बाय करा. बाय बाय करा. बाय बाय. बाय बाय करा. ब्लॉग चालू करा. ए क्या कावेरी पूजा बाय करा. सबस्क्राईब करा. चला आता चालले त्या घरी. पावसाचं वातावरण झालं म्हणून सगळेजण घरी चाललेत.